करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे, श्रवण करूया. आपल्या आयुष्यामध्ये आपण कर्म आणि नशीब या दोन गोष्टी पाहत असतो, परंतु कर्मापेक्षा सर्वात जास्त आपण नशीब पाहत असतो. ज्याप्रमाणे कर्म करत राहतो त्याप्रमाणे कर्माचं फळ प्राप्त होत असतं. कर्माला नशिबाची साथ हवी असते, परंतु आपल्या आयुष्यामध्ये जर पाहायला गेलो तर आपलं नशीबच फुटकं. आपण विचार करतो, माझ्या नशिबात काहीच लिहिलेलं नाही आहे. नशिबाच्या ज्या रेषा असतात त्या बदलायच्या कशा? बघा, विचार आपल्या मनामध्ये येतात की नाही, त्याच्या नशिबामध्ये सर्व काही प्राप्त करून दिलेलं आहे, परंतु आपल्यामध्ये सुद्धा समजूतदारपणा असला पाहिजे. कारण विचार जर केला तर ज्ञानापेक्षा खूप महत्त्वपूर्ण असतो तो म्हणजे समजूतदारपणा. कारण या आपल्या भागामध्ये बघा, जिथे आपण राहत असतो तिथले लोक, रहिवासी आपल्याला ओळखत असतात, पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात आणि बाकीचे बघा आपले बोल ऐकून घेत नाही. मग आपण विचार करतो, अरे मी एवढं मेहनतीने सांगत आहे तरीसुद्धा माझे बोलणं कोणीच ऐकून घेत नाही आहे. कारण जीवनामध्ये श्वास आणि विश्वासाची एक प्रकारे जी गरज असते ती समान असली पाहिजे. श्वास संपला तर जीवन संपेल आणि विश्वास संपला तर संपूर्णपणे नातं, संबंध संपून जातात. म्हणून श्वास संपेपर्यंत विश्वास जपला पाहिजे. आपल्या नशिबात गाडी नाही आहे. आपल्या नशिबामध्ये जर पाहायला गेलो तर प्रॉपर्टी नाही आहे, जमिनी नाही आहेत, हक्काचं घर नाही आहे. लग्न करायला निघालेलो आहे, परंतु प्रत्यक्षात आपण म्हणतो की माझ्या आयुष्यात मला चांगली मुलगी मिळत नाही आहे, चांगला मुलगा मिळत नाही. आपण विचार करतो, मुलीच्या नात्याने जर पाहायला गेलो तर मुलगा चांगला मिळत नाही आहे, नोकरीला नाही आहे. आपण असे विचार करतो आणि आपण नशिबाला दोष देत बसत असतो. विचार करा, नशीब खरंच वाईट आहे का? आपण आपले कर्म चुकीचे करत आहोत. कर्माला दोष दिलं गेलं पाहिजे. कर्म जर उत्तमाचे असतील तर नशीब आपल्याला नक्कीच साथ दिल्याशिवाय राहणार नाही. अजूनपर्यंत आपण नशिबाच्या जोरावर उभे राहू. नेहमी असं वाटतं की लोक आपल्याला दुखावतात, पण ते तसं नसतं हो. आपण आपल्या चुका इतरांना दाखवत नसतो, परंतु नकळत ज्यावेळी लोकांना त्या चुका दिसत असतात ना, तीच लोक प्रत्यक्षपणे आपली चूक दाखवत असतात आणि लोक नेहमी आपल्याला काहीतरी शिकवत असतात, परंतु आपण आपली समजूत काढून घेत नाही. म्हणून समजूतदारपणा का असावा? ज्याप्रमाणे संवाद आणि वाद यात थोडा फरक असतो. संवाद कुठे पाहायला मिळतो आणि वाद कुठे पाहायला मिळतं? योग्य दिशा, योग्य मार्ग जर आपल्याला प्राप्त झाला ना तर नक्कीच संवाद घडेल, परंतु वाईट मार्ग,
ज्याप्रमाणे प्राप्त होईल त्यावेळी वाद आहे. म्हणून संवाद काय आणि वाद काय हे शोधलं गेलं पाहिजे. आपले बोल इतरांशी बोलण्याचा जो मार्ग आहे तो कमी होत चाललेला आहे. आपण इतरांशी बोलायला खूप लाजतो. खरं तर आपणच आपले शत्रू असतो. कारण विनाकारण आपण नको त्या गोष्टीमध्ये स्वतःला गुंतवून ठेवत असतो. का कुणास ठाऊक? आपणच आपले शत्रू का बनत असतो? प्रत्येक वेळेला जर आपण विचार केला तर आवडलेलं आणि निवडलेलं ज्यावेळी बघा एखाद्या बाजारामध्ये, एखाद्या मार्केटमध्ये ज्यावेळी आपण जातो, आपल्याला आवडणारी वस्तूसुद्धा मिळत असते आणि न आवडलेली वस्तूसुद्धा आपल्याला दिसत असते. परंतु जी आपल्याला आवडणारी आहे ती वस्तू आपण स्वीकारत असतो, घेत असतो आणि न आवडलेली वस्तू आपण टाळत असतो किंवा बघतसुद्धा नाही. मग आयुष्यात सुद्धा हेच आहे. आपण आपली जी कर्माचा भाग दाखवलेला आहे, जी वेळ आहे त्या वेळेनुसार आपल्याला कर्म करता आले पाहिजे. स्वार्थासाठी आणि कामापुरती जवळ असलेली माणसं काही क्षणामध्ये तुटली जातात. त्यांना वेळ लागत नाही आणि त्यावेळी डोक्यावर हात मारून बसणं चुकीचं. कारण स्वार्थासाठी लोक कुठल्या थराला जातील सांगता येत नाही आणि कामापुरती जवळ आलेली माणसं केव्हा गोड बोलून काटा काढतील ना कळणार सुद्धा नाही. पण विचारांनी आणि प्रेमाने जुळलेली माणसं आयुष्यभर सोबत राहतात. म्हणून कोणत्या माणसाशी संवाद साधायचा आहे आणि कोणत्या माणसाशी जवळ राहायचं आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग, कदाचित पडेले व्यंग, तरी प्रत्यवाय घडे. म्हणून कर्माचा भाग दाखवलेला आहे. काही वेळा चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला खडतर परिस्थितीमधून जावं लागतं. सहजासहजी त्या गोष्टी आपल्याला प्राप्त होत नाही आहे. बरोबर ना? एखादं बघा आपण विचार करतो, मला एखादा मोबाईल घ्यायचा आहे. परंतु आपण मोबाईल घेत असताना कितीतरी वेळा आपण विचार करतो आणि प्रत्यक्षात आपल्या नशिबात जर मोबाईल असेल तर मोबाईल आपल्याला मिळू शकतो. बरोबर ना? तिथे मोठेपणा नसावा. तिथे आपल्यात चांगुलपणा बरोबर की नाही दिसला पाहिजे. ज्यावेळी आपण आजारी असतो त्यावेळी आपण दवाखान्यामध्ये जातो. दोष कोणाला देतो? आपण स्वतःहून पावसामध्ये भिजत आलेलो आहोत. त्यामुळे आपल्याला थंडी भरलेली आहे. आपल्या शरीरी साथ देत नाही आहे. थंडीमध्ये कुडकुड करतं आहे आणि आपण दवाखान्यामध्ये गेलेलो आहोत. आता दोष कोणाला देणार? आपण स्वतःहून भिजत आलेलो आहोत. चूक कोणाची आहे? तर आपली. दोष कोणाला देणार? आपण घरच्यांना देणार. कारण का? तुमच्यामुळे मला हा आजार मिळालेला आहे. बरोबर की नाही? पण औषध आपण वेळच्या वेळी घेतलं, गोळ्या बरोबर घेतल्या, ट्रीटमेंट बरोबर केली तर नक्कीच त्या कर्मानुसार आपल्याला फळ प्राप्त होणार आहे. जर आपल्याला ताप आलेला आहे, आपण डॉक्टरांकडे न जाता दुसऱ्या कोणाकडे जर गेलो तर आपला ताप जाईल का हो? मग आपण त्या नशिबाला दोष देणार. माझ्या नशिबात हे आजार आलेले आहेत, तो आजार आलेला आहे,
अरे जिथे उपचार आहे तिथे आपल्याला उपचार घेता आले पाहिजे. म्हणून औषध खिशात नाही तर पोटात गेले तर फायदा होतो. औषधाची बाटली समोर दिसते, विकत घेतलेली आहे, पण ती जर पोटामध्ये ते औषध गेलं नाही, जी गोळी दिलेली आहे ती गोळी आपण समजा घेतली नाही, तर आपला आजार बरा होईल का? आपण रस्त्यातून जाताना कितीतरी हॉटेल, कितीतरी ढाबे, कितीतरी दुकानं पाहायला मिळतात. जर त्यातलं बघा भूक लागली असेल, त्यातलं एकही पदार्थ, एकही वस्तू आपण घेतली नाही, तर आपलं पोट भरेल का हो? नाही ना. मग एवढे स्टॉल्स लागलेले आहेत. जर स्टॉल्स पाहून जर आपलं पोट भरत असेल, विचार करा. म्हणून चांगले विचार फक्त डोक्यामध्ये नाही तर हृदयात उतरले पाहिजेत, तरच माणूस यशस्वी बनत असतो. भाग कसा दिलेला आहे? आपण एक एक रुपया जमा करून आपण आपल्या या टीसभर पोटासाठी कष्ट करत असतो. परंतु एका मार्गाने 100 रुपये येण्यापेक्षा 100 मार्गाने एक एक रुपया येणं खूप चांगलं आहे. भाग कसा दिलेला आहे? आपण आपलं एखादं काम करत आहोत. 30 दिवस काम केलं. 30 दिवसांमध्ये बघा काम करून आपल्याला पैसे प्राप्त झालेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पगार मिळालेला आहे. परंतु जर पाहायला गेलो, एकाकडून येणारे पैशांपेक्षा 100 मार्गातून येणारे एक एक रुपया किती आनंदी होईल, बरोबर ना? कधी कधी बॅलेन्स करावा लागतो. कधी कधी चढ उतार होत असते. त्या चढ उतारामध्ये आपलं जीवन, आपलं आयुष्य समतोल राखणं खूप गरजेचं असतं. अश्रू कितीही प्रामाणिक जरी असले तरी भूतकाळ परत आणण्याची ताकद त्यांच्यात नसते. आपण आपला भूत पूर्णपणे विसरला का हो? नाही. आपल्याला त्या जुन्या आठवणी सतावत असतात. काही जणांना त्या अशा गोष्टी असतात, खूप विचार खोलापर्यंत नेत असतात. काही अशा गोष्टी असतात की प्रत्यक्ष जर पाहायला गेलो, आपला भूतकाळ संपूर्णपणे आपण न विसरता जीवन जगत आहोत. परंतु वर्तमान काळ जर आपला उत्तमाचा असेल तर भूतकाळाला धरून भविष्यकाळ आपल्याला उत्तमाचा करायचा आहे. आपण भूतकाळामध्ये झालेल्या गोष्टी सर्व पाहत असतो. मग वर्तमान काळ आपला उत्तमाचा करायचा असेल तर शेवटी कितीतरी आपल्या हातून चुका होत असतात, परंतु त्या चुका सुधारणं खूप गरजेचं असतं. अश्रू जरी आपल्या डोळ्यातून येत असले तरी एक असतात सुखाचे अश्रू आणि एक असतं दुःखाचं अश्रू. म्हणून प्रामाणिकपणा असला पाहिजे. चांगले विचार आपल्या मनामध्ये उतरले गेले पाहिजेत, तरच नातं जास्त टिकणार आहे. नातं टिकवावं लागतं, सहजासहजी प्राप्त होत नाही हो, बरोबर की नाही? एखाद्या वेळी एखाद्या माणसाशी आपण बोलत असताना, संवाद करत असताना अचानक वाद निर्माण होतो. म्हणून स्वतःसाठी वेळ दिला गेला पाहिजे. कारण आपण आहोत तर जग आहे. आणि अतिशय सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्यासाठी वेळ दिला गेला पाहिजे. नाहीतर नुसतं असून सुद्धा असण्याला काहीच अर्थ उरत नाही, बरोबर ना? या पृथ्वीतलावर आपण ओझं म्हणून जगत आहोत. आपण मातृऋण, पितृऋण, कुळऋण, गोत्रऋण, आप्तेष्टांचे ऋण, देशाचे, समाजाचे, मातृभूमीचे ऋण घेऊन आलेलो आहोत. आपल्याला फेडायचे आहेत. म्हणून कर्म उत्तमाचे असले पाहिजेत. कर्म उत्तमाचे असेल तर नक्कीच फलप्राप्ती आहे, यदर्थी संदेह नाही. जय जय रघुवीर समर्थ.